मी तपोवनामधून बोलतोय। आज या 25व्या दिवसानिमित्ताने त्र्यंबकेश्वर येथून गणेश सरस्वती महाराज आलेले आहेत आणि हे आनंद आखाड्यातून आलेले आहेत। त्यांनी जे आता जे काही स्टेटमेंट दिलेले आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण स्टेटमेंट संपूर्ण नाशिककरांना या महाराष्ट्राला समजलं पाहिजे म्हणून आमचा एक आताचा हा व्हिडिओ आहे। महाराज म्हणाले की कुठलाही साधू संत महंत वृक्षतोड व्हावी यासाठी आग्रही नाही। तुमचे जे काही आखाड्याचा जो काही प्लॅन आहे, जे तुमचे 3 महत्त्वाचे आखाडे आहेत, त्या आखाड्यांच्या प्रमुखाची आम्ही हवं तर प्रयत्न करून तुमची भेट घालून देतो। शासनाने पुढे यावं, सरकारने पुढे यावं आणि आखाड्यातले जे प्रमुख आहेत जे 3 महत्त्वाचे आखाडे आहेत ज्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे, तर त्यांच्याशी चर्चा करून ही जागा जर त्यांना दाखवली, या जागेचं महत्त्व जर त्यांना सांगितलं तर त्यांच्या मते ते कधी असा अट्टास करणार नाही की तुम्ही वृक्षतोड करून या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी व्यवस्था करा। आणि अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट अतिशय जबाबदारीने महाराजांनी सांगितलेलं आहे। आणि हा जर प्रश्न या पद्धतीने जर सोडण्याचा प्रयत्न झाला सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, तर नाशिककरांना वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी होणार नाही। आज गेल्या 25 दिवसांपासून महाराज आम्ही सगळे म्हणजे या इथे बघताय, या इथे सकाळपासून रात्रीपर्यंत थांबत आहोत आणि कुठेतरी सरकारने पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे, प्रशासनाने पण केला पाहिजे की नाशिककरांना उगाच का वेठीला धरलेला आहे आणि जर धरायचा असेल तर संघर्ष अटळ आहे। आता उद्या जर हा विषय पेटला तर लोक रस्त्यावरती उतरून संघर्ष करायला तयार आहेत। त्यामुळे नाशिकला पेटवण्यापेक्षा जर तुम्ही या प्रकरणामध्ये योग्य ती दिशा ठरवली आणि योग्य त्या ठिकाणी जर तुम्ही पॉइंट आउट करून जर प्रश्न सोडवायला जर प्रयत्न केला तर नक्कीच हा कुंभमेळा यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी फार मोठी मदत होईल। तर महाराज तुम्ही जे काही आता बोलले ते तुमच्या माध्यमातून एकदा एक्सप्लेन करा। शासन प्रशासन किंवा जे आखाडे आहेत कट कर एकूण एक मिनिट